हाय मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत. या गोष्टीचे नाव आहे अनोखा भूत. 4 मुलं होती. तर ते 4 मुलं भेटले होते आणि त्यांनी मामाला, काका तुमच्याकडे एक जुनं भूताचं पुस्तक आहे का असं विचारलं. आणि मग नंतर दुकानदार त्यांच्याकडे हसत बोलला की काय हो, तुम्हाला भीती नाही वाटत? असं म्हणत हसला. आणि मग एक मुलगा तर म्हणाला, तो भितला नसल्यामुळे म्हणाला की काय काका, मी तर धाडसी आहो. आणि मग नंतर ते घरी गेले. आणि त्यांना वाटलं की फ्रीजमध्ये कोणी भूत आहे. त्यांनी म्हटलं की याला बघ, फ्रीजमध्ये कोणी भूत असेल का, जे की फ्रीजमध्ये जो खाल होती, तिला भूक लागली होती म्हणून. आणि मग नंतर थोड्या वेळाने ते गेले. आणि थोड्या वेळातच दरवाजा खुला ठेवला. आणि मग जा तू म्हटला बंद कर. आणि मग त्याने दरवाजा बंद केला. आणि मग नंतर सगळे घाबरू लागले. आणि मग नंतर तेवढं त्यांची मम्मी आली आणि म्हणाली, काय पोरांनो, मम्मी त्या चादरीमध्ये कोणीतरी आहे. काय नाही, ती तर माझीच चादर आहे. आणि असं म्हणाली मम्मी आणि गेली. दूध बनवण्यासाठी तिने फ्रीजचा दरवाजा उघडला. लहान मुलांसाठी. तर मग नंतर मम्मी आली आणि म्हणाली, हे घ्या बाळांनो दूध. आणि मग नंतर नंतर ते पिऊ लागले. आणि मम्मी पुन्हा म्हणाले, मम्मी त्या चादरीमध्ये कोणीतरी आहे. मग मम्मीने ती चादर खोलली आणि त्याच्यात होती कालूताई. आणि मग नंतर मम्मीने हे घ्या मला नाटक गरम दूध दिलं आणि पिऊ लागले सगळे.